तर हाय बघा, आज आहे संडे आणि श्रावण संपलेला आहे. 1 महिना आम्ही काही नॉनव्हेज खाल्लेलं नव्हतं कारण उपवास होते. आणि आज आणलेलं आहे बघा मटन. चला तुम्हाला दाखवते, दाखवते मटन. हे बघा मटन. आता यासाठी मी कांदा आणि टमॅटो चिरून ठेवलेला आहे, वाटण करून ठेवलेलं आहे. आता मटण चिरते आणि पटकीने फोडणीला टाकते. तर हे बघा, अशा प्रकारे आता मटण धुवून घेतलेलं आहे मी. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आता चांगला कांदा टमॅटो परतून घ्यायचं, मग दाखवते. तर हे बघा, कढीपत्ता टाकून चांगलं कांदा टाकून परतून घेते आता. आणि बघा, आता ह्याच्यात टमॅटो टाकून हळद मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकून चांगलं आता परतून घ्यायचं. आणि त्यानंतर हे मटण टाकायचं. मी काय आधीच मटणला हळद मीठ तसलं ते दही काय अद्रक लसूणची पेस्ट टाकते ते नाही लावत मी डायरेक्ट असंच करते. तर बघा, आता हे झालेलं आहे. आता आपण हे टाकून मटण. तर बघितलं का कसं आहे मटण. तर आता असं शिजायला घालते, ह्याच्यावर झाकण ठेवते आणि बारीक गॅसवर पाणी सुटेपर्यंत शिजू द्यायचं वाफेवर. नंतर मग भाजी करायची. आणि भाजी काय मी करत नाही, आमच्या सासूबाई करतात. त्यामुळे मी आता एवढीच तुम्हाला दाखवलेलं आहे मी मटण शिजायला कसं घातलं. पॉसिबल झाला तर भाजीचा व्हिडिओ शूट करत. आणि आत्ता मला बनवायची आहे अंड्याची चटणी, कारण मुलीला आवडत नाही मटण. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.